कोतवाली पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश करत पोलीस बनले रिअल हिरो। प्रवासात महिलांचे दागिने लांबवणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी जोरदार झटका दिला आहे। पुणे बाथर्डी बसमधील चोरीच्या घटनेचा अवघ्या काही दिवसात छडा लावत पोलिसांनी 100% सोन्याची रिकव्हरी केली आहे। खाकी वर्दीच्या या तत्परतेमुळे पीडित महिलेने पोलिसांचे जाहीर आभार मानले असून शहरात पोलिसांच्या या कामगिरीची धडाकेबाज चर्चा सुरू आहे। करजगावच्या मीनाबाई ज्ञानदेव बडाखे 7 एप्रिल 2026 रोजी पुणे पाथर्डी बसने प्रवास करत होत्या। गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बागेवर हात साफ केला आणि सोन्याचे दागिने लंपास केले। आयुष्याची पुंजी चोरीला गेल्याने बडाखे कुटुंब हादरून गेले होते। त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली। गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तपासाचा धडाका लावला। संशयित महिला माया कल्याण भोसले हिला पोलिसांनी आपल्या जाळ्यात ओढले। पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली। विशेष म्हणजे चोरलेले 1 ग्रॅम सोनेही इकडे तिकडे न होऊ देता पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून मोठी झेप घेतली आहे। दरम्यान या कारवाईचे कौतुक होत असतानाच पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांना साकडे घातले आहे। ही चोरी केवळ एका महिलेचे काम नसून यात मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणातील इतर पडद्यामागच्या सूत्रधारांनाही बेड्या ठोका, अशी आग्रही मागणी मीनाबाई बडाखे यांनी केली आहे। कोतवाली पोलिसांनी दाखवून दिले की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतातच। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। माझं नाव तुषार अरुण मोरे, राहणार नगर सावेडी। या सौ मीनाताई बडाख या माझ्या बहिणीच्या सासूबाई असून या पुण्यावरून बसमधून नगरला येत असताना त्यांच्याकडं सोनं थोडं त्यांनी बॅगेत ठेवलेलं होतं। तर ते सोनं सदर एक महिला शेजारी बसल्यानंतर तिने ते चोरी केलं, याचा त्यांना संशय आला। त्यांना गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांना येत असताना लक्षात आलं नाही, पण नगरला स्टँडवर ते उतरल्यानंतर त्यांना ते लक्षात आलं। त्या सैरभैर झाल्या आणि नंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो। तिथे आम्ही गुन्हा दाखल केला। त्यांनी FIR रजिस्टर केली, खूप सहकार्य केलं त्या दरम्यान पण। आणि त्याच्यानंतर सपकाळे साहेबांकडं आणि देशमुख साहेबांनी या गुन्ह्याचं पूर्ण शहानिशा करून या गुन्ह्यातून त्यांनी सोनं रिकव्हर केलं आणि त्यांनी एकदम 100% आम्हाला रिकव्हरी दिली सोन्याची। आणि इथं आम्ही आता त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत। पोलीस प्रशासनावर या घटनेमुळे एक पूर्ण विश्वास बसू शकतो। त्यांच्यावर आपण पूर्ण समाजाने पण त्यांच्याकडे एक आता वेगळा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे त्यांच्याकडे पाहण्याचा। आता आमची अशी मागणी आहे की आमचं सोनं हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि ते आता न्यायप्रविष्ट आहे। पण आमची असं मागणी आहे की जे इतर आरोपी पण असतील या संबंधित त्यांना पण अटक करण्यात यावी, ही आमची मागणी। आता ते आम्हाला ते पूर्ण स्पष्ट नाही, पण हे पोलिसांनाच माहिती। हो, मी मीना ज्ञानदेव बडाख, मीनाबाई ज्ञानदेव बडाख। मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं। माझ्या शेजारी एक महिला बसली, तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता। तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं, मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले। पण पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं। मग मी बेचैन झाले। मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उतरून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले, तिथं तक्रार दाखल केली। पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं, तपास केला त्यांनी, देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, गायकवाड साहेबांनी। हो, त्यांचे खूप खूप आभार, मी कधीच विसरू शकत नाही त्यांचं। सोने चोरी संदर्भात जो पोलिसांनी तपास लावला त्याबद्दल आम्ही खूप खूप समाधानी आहोत। पोलिसांनी या तपासामध्ये खूप उत्कृष्ट काम केलं व अल्पावधीमध्ये या घटनेचा सर्व तपास लावला। या तपास करत असताना त्यांनी खूप मेहनत घेतली, आम्हाला खूप सारं सहकार्य केलं। या गोष्टी करत असताना त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं, त्याच्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर खूप विश्वास वाढला आहे व ह्या घटनेमुळे पोलिसांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे। आम्ही बडाख कुटुंबीय त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो
या सर्व तपासामध्ये आम्हाला PI गायकवाड साहेब असतील, API गायकवाड सपकाळे साहेब असतील, PI देशमुख साहेब असतील, यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इतर जे आरोपी आहेत यामध्ये त्यांच्यावरही कार्यवाही करावी या संदर्भात निवेदन देण्यासाठी येथे आलो होतो. आमची प्रशासनाला विनंती आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.